हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता ना सकाळचे बघा 4:30 वाजले होते, सॉरी 5 वाजले होते। 4:30ला मी उठली होती आणि बघा बाहेर 5 वाजता इथे एवढं म्हणजे उजाडते, खूप लवकर इथं उजाडतं। त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया। आणि आज मी लवकर उठण्याचं कारण म्हणजे आज ना आमची ॲनिव्हर्सरी होती, तर आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं। आणि आता गरमी आहे सगळीकडे, तर मी म्हटलं फौजीना सकाळ सकाळीच आपण जाऊन येऊया मंदिरामध्ये, कसं आपलं 11-12 पर्यंत घरी येऊ, कारण बाहेर खूप असं म्हणजे उन्हाळा कडक आहे। आणि आता इथं आमचं चाललंय मस्त गरम पाणी प्यायचं, कारण सकाळ सकाळचं दोघं पण आम्ही गरम पाणी वगैरे पितो। तर चला थोडं आता पाणी वगैरे पिते आणि बघूया आमचं आजचं रुटीन कसं आहे, काय आहे, कोणतं मंदिर आहे, किती लांब आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणखी एक बंगालची सगळ्यात फेमस एक जागा म्हणजे आहे, ते पण आम्ही बघितलंय, तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे। सकाळ सकाळी बघा इथं आमच्या इथं कबूतर वगैरे येत आहेत आणि खूप छान वाटते। आणि आपल्या दरवाजाला ना मला वाटतं 2-3 खिडक्या आहेत, तिन्ही खिडकींच्या इथं ना कबूतर येतातच सकाळ सकाळी, तर खूपच छान वाटतं। आणि बघा आता 5:30 वाजायला आले, तर आता हलका हलका इथं ऊन पण पडायला सुरुवात झाला आहे। बंगालमध्ये ना लवकर उजाडतं सकाळ सकाळी आणि ऊन पण लवकरच पडते। 6 वाजता तर एकदम असं कडक ऊन पडायला इथं सुरुवात होते। सकाळ सकाळचं वातावरण किती प्रसन्न करणारं वाटतं, सगळीकडे शांतता। आणि आता माझं आवरलं होतं, अर्णव कुणाचं अजून आवरायचं आहे। सगळं झालं की आपण आवरून निघूया लवकरच, जसं की उन्हाच्या आधी घरी यायला बरं पडेल। आणि चला आता माझं ना आवरलंय, मुलांचं पण आवरलंय, दूध वगैरे दिलं, सर्वांनी छान आंघोळ केल्यात। आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर चला म्हटलं आज मंदिरामध्ये जाऊया आणि बघूया। इथून थोडंसं लांब आहे, जास्त पण लांब नाही, पण बघूया आता आम्ही पहिल्यांदाच चाललोय, तर किती वेळ लागतोय। सकाळ सकाळीच जातोय, कारण ते इथं गरमी पण खूप आहे ना, तर ऊन पण खूप लागेल, तर म्हटलं चला सकाळ सकाळीच जाऊन येऊया। आणि मंदिरामध्ये ना सकाळ सकाळीच गेल्यानंतर फ्रेश वाटते। सर्वांचं आवडलंय आता। आणि आपली स्कूटी अजून आली नाही, फौजीने त्यांच्या मित्राची स्कूटी मागितली, तर फौजी आणायला गेल्यात। चला म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ बनवून घेते, कारण सकाळपासून काय भेटलंच नाही घ्यायला। आवरण्यात एवढी गडबड, मुलांना दूध वगैरे, त्यांच्या आंघोळ, आमचा चहा, नाश्ता वगैरे काय बनवला नाही। बघूया बाहेरच नाश्ता करीन, कारण मी नाश्ता वगैरे बनवायला बसले तर मला वेळ होईल आणि खूप अशी गरमी आहे। सकाळ सकाळीच ना लाईट पण गेल्या, तर चला आणि करा ब्लॉग कंटिन्यू, बघूया कसं आहे मंदिर। आणि मी पण एक्साइटिंग आहे, कारण पहिल्यांदाच चालले ना, तर थोडंसं वाटतंय, बघूया कसं काय। चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू। आणि फौजी ना त्यांच्या मित्राची स्कूटी वगैरे आणायला गेले होते, पण अजून स्कूटी मिळाली नाही, कारण त्यांचे मित्र सकाळी पेटीला गेले होते। फौजी अजून सुट्टीवर आहेत, आजच्या दिवसच फौजी सुट्टीला होते। 7 तारखेपासून फौजींचा रिपोर्ट आहे, ते तेव्हा कामावर जातील। तर इथं ना आमचं मजाक चालू होतं, कारण ॲनिव्हर्सरी आहे आणि आमच्या घरच्यांनी वगैरे अजून कुणीच आम्हाला विश केलं नव्हतं, जसं की माहेरचे आणि सासरचे कुणीच, माझ्या फ्रेंड वगैरे। तर फौजींनी ना आमचं म्हणजे ग्रुप आहे सासरचा एक सगळ्यांचा, म्हणजे आमच्या जाऊबाई दीर वगैरे सगळ्यांचा एक ग्रुप आहे, त्याच्यावरती मेसेज टाकत होते की अरे उठा उठा आज आमची ॲनिव्हर्सरी वगैरे आहे। तर मला एवढं हसायला येत होतं की फौजी स्वतःच त्यांची ॲनिव्हर्सरी सर्वांना आठवण करून देत आहेत। तर सकाळचीच वेळ होती, आम्ही आज लवकर उठलो, त्यामुळे आम्हाला म्हणजे लवकर उठल्यामुळं सकाळ सकाळ लवकर झाली। बाकी अजून सगळे बिझी असतील कामामध्ये, सगळे फ्री झाल्यानंतर म्हटलं करतील आपल्याला विश, तर म्हटले नाही थांब मी आता मेसेज टाकतो। आणि जो आमचा फॅमिली ग्रुप आहे ना, त्याच्यावरती फौजीने मेसेज वगैरे टाकला, तर तेच मी बघून हसत होते की बघा फौजी आपलंच ॲनिव्हर्सरी सर्वांना आठवण करून देत आहेत। तर इथं काय काय अजून त्यांनी टाकलं होतं ग्रुपवरती, तर मी ते वाचून हसत होती। तर छान हसी मजाक चालू आहे। चला आता आवरले, फक्त स्कूटीचीच वाट बघतोय, स्कूटी आलो की आम्ही निघूच, कारण वेळ होतोय। आणि बंगालमध्ये ना ही एक खूप छान गोष्ट आहे, इथं ना सायकलीचा पण जास्त वापर करतात। म्हणजे 50% रस्त्यावर तुम्हाला ई रिक्षा आणि सायकल दिसेल, आणि 50% बाईक, कार, बस वगैरे दिसतील। जास्त करून इथली लोकलची लोक आहेत ना, ती सायकलचाच यूज करतात, जसं की आपली छोटी मोठी कामं आहेत ना, त्यासाठी रस्त्यावर तुम्हाला भरपूर अशा सायकलीज दिसतील आणि ई रिक्षा। क्वचितच असं हायवेवरती वगैरे तुम्हाला कार आणि बस बघायला मिळेल। जे आपले लोकल छोटे छोटे गाव वगैरे आहेत ना, तिथं सायकलीचा जास्त वापर केला जातोय।
तर त्याच्यामुळे कसं प्रदूषण वगैरे पण भरपूर कमी प्रमाणात आहे इथं आणि एकदम छान वाटतं, फ्रेश वाटते। तर आता इथं बघा आम्ही हायवेवरती आलो होतो, सकाळची वेळ होती तर सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत, कोणाला आपल्या ड्युटीला जायचं आहे, कोणाला कामाला जायचं आहे, बस रिक्षा ह्या सगळ्या हायवेवरती तर बघायला मिळणारच। तर छान वाटलं। चला तर आता आपण आपला पण प्रवास सुरू करूया आणि आपल्याला पण लवकर आपल्या ठिकाणी पोहोचायचं आहे। अजून तर एवढं कडक ऊन नव्हतं, जोपर्यंत ऊन नाही तोपर्यंत आपण नक्कीच पोहोचेल। येताना थोडाफार आपल्याला त्रास होणारच आहे, कारण थोडा वेळ येताना ऊन तर लागेलच आणि रस्त्यावरती ना ठीक म्हणजे थोड्या अंतरावरती ना सिग्नल वगैरे भरपूर आहे, त्याच्यामुळे कसं जास्त काही हे होत नाही, इझिली आपण आपला रस्ता क्रॉस करू शकतो। असं कोणी इकडं तिकडं असं पळत नाही, थोड्या अंतरावर सिग्नल असल्यामुळे सगळ्या गोष्टी इझी होत आहेत। भले आपल्याला 5 मिनिटं तिथं थांबावं लागलं तरी काही हरकत नाही, पण कसं गडबडीमध्ये आपण रस्ता क्रॉस करायला जातो आणि काहीतरी घटना घडून जाते, त्यापेक्षा आरामात आपण रस्ता क्रॉस केलेलंच चांगलं आहे। आणि ही गोष्ट तुम्हाला मला सांगायची होती, बंगालमध्ये जे ट्रेन आहे ना, ट्रेन तिचं रूट वगैरे बघायला मिळाला आम्हाला, खूप छान। पण सकाळी ती ट्रेन म्हणजे मला वाटतं चालू नव्हती, पण त्यामुळे आम्हाला ट्रेन काय बघायला मिळालं नाही। फौजी म्हटले काही नाही, एक दिवस आपण पक्का ट्रेन वगैरे बघायला जाऊया, तिचं टायमिंग किती आहे ते मी बघतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बसवतो। आम्ही पण खूप एक्साइटिंग होतं त्या ट्रेनमध्ये बसायला, कारण आपल्या भारतामध्ये ह्याच ठिकाणी ही ट्रेन चालू आहे। तर इथल्या लोकांना तर एवढं काही विशेष वाटत नव्हतं, मी व्हिडिओ बनवत होते तर सगळे बघत होते, कारण आपल्यासाठी तर ते नवीन आहे। तर छान वाटते बघा, रस्ता नॉर्मल रस्ता आहे, त्याच्यावरनं ट्रेन कशी चालत असेल आम्ही इमेजिन करत होतो की बाबा कसं चालत असेल। आणि ही बघा साईडला आहे ना तो रोड, त्याच्यावरती ही ट्रेन चालते, ट्रेन। तर आम्ही एक्साइटिंग होतो बघण्यासाठी, पण आम्हाला बघायला मिळाली नाही। काही नाही, आता आपण इथं 3-4 वर्ष आहे, आरामात कधी नाही कधी एकदा तरी बघायला मिळेलच आपल्याला। आणि चाललोय आता आपला प्रवास। चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू, जेवढं मला शक्य होईल ना तेवढं मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करून तुमच्यावर शेअर करणार आहे, कारण मला पण ह्या सगळ्या गोष्टी नवीनच आहेत आणि मला तुम्हाला दाखवायला पण खूप एक्साइटिंग आहे, कारण नवीन राज्यामधल्या नवीन गोष्टी जाणून घ्यायला खूप छान वाटतं। तसं मला पण छान वाटतं, तर मी म्हटलं चला तुमच्याबरोबर मी शेअर करते की नक्की इथं कसं काय आहे। आणि आता रस्त्याला थोडी गर्दी होत आहे आणि इथं आम्ही थांबलो होतो। तर बघा हे बिल्डिंग वगैरे आहे, दिसायला खूप छान दिसत होतं, मी मस्त असं शूट घेत होती। आणि इथल्या लोकांना तर सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, कारण ते रोज बघतायत आणि आम्ही आज पहिल्यांदाच बाहेर आलो, तर आम्हाला थोडं सगळं वेगळं वाटते। तर मी सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये कॅप्चर करत आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करत आहे। एक तास झाला होता आणि थोड्या अंतरावरती आम्ही आलो आणि आम्ही रस्ता चुकलो होतो आणि रस्ता चुकलो ती इथं थांबलो होतो थोडा वेळ आम्ही विचारायला की कसं कुठून जायचंय। आणि हा तलाव आहे, खाऱ्या पाण्याचा तलाव आहे। तर फौजी म्हणते चला इथं बघून घेऊया थोड्या वेळ, आता आपण थांबलोच आहे तर सगळ्या गोष्टी बघून घेऊया। आणि तिथं जे एक भैया होते ना त्यांना आम्ही विचारत होतो आता इथून पुढं कसं जायचं आहे आम्हाला मंदिरामध्ये। तिथंच काही अशा चिनी मातीच्या गोष्टी पण म्हणजे वस्तू बनवल्या होत्या, जसं की फ्लावर वगैरे ठेवायला सजावटीच्या भांडी वगैरे, तर ते पण मी म्हणजे घेऊन व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं होतं, कारण छान वाटते अशा काही वस्तू बघायला पण। तर बघूया आता थोड्या वेळ, आता इथं विचारतात फौजी की आपल्याला कसं जायचं आहे काय, कारण आम्ही रस्ता चुकलो होतो, आमच्यासाठी पण नवीन आहे, तर थोडंफार रस्ता तर चुकणारच कारण पहिल्यांदा चाललोय। तर चला मग आता रस्ता वगैरे विचारूया कसं जायचं आहे, त्याच्यानंतर बोलते। एका तासामध्ये पोहोचणार तिथं आम्हाला 2 तास गेले, कारण रस्ताच आपल्याला लवकर सापडला नाही। फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलो होतो, इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि खूप छान होतं मंदिर। चला आता आपण पोहोचलोय आणि आता इथं बघा पोहोचलो आणि त्याच्यानंतर माझं लक्ष गेलं माझ्या कानाकडे, माझ्या कानातला एक झुमका आहे ना तो पडला होता, माहित नाही हेल्मेटमध्ये वगैरे अडकला की काय। आणि आता इथं मी फौजींना म्हणते माझा झुमका कुठेतरी पडलाय, चला तर जिथं मी हेल्मेट काढलं ना तिथं बघूया पडला आहे का। आणि इथंच माझा झुमका पडला होता, मी हेल्मेट काढले ना तेव्हाच पडला असेल, तर सापडला। चला आता जाऊया आपण मंदिरामध्ये
आणि आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं फॅन वगैरे असेल खूप छान वाटेल, कारण बाहेर एवढी गरमी होती ना की खूप म्हणजे खूपच. तर चला फायनली आता मंदिरामध्ये पोहोचलो. इथं फौजींचं, कुणालचं आणि आर्नवचं, सॉरी आर्नव तर व्हिडिओ घेते, फौजींचं आणि कुणालचं पाणी वगैरे प्यायचं चाललं होतं, कारण खूप वेळ झाला आम्ही इकडे तिकडे पळतो. एका साईडला इथं बॅग चप्पल्स वगैरे ठेवण्यासाठी जागा होती. चला तर सगळं आपलं जमा करूया, चप्पल बॅग वगैरे, आणि जाऊया. आणि आतमध्ये ना जास्त तिथं जिथं म्हणजे मंदिर आहे ना राधाकृष्णाचं, तिथं काही व्हिडिओ वगैरे घेऊन दिला ना, त्यामुळे तिथं काही घेतलं नाही. बाहेर जो आवारा आहे जिथं आपण व्हिडिओ घेऊ शकतो तिथं मी थोडाफार व्हिडिओ घेतलाय आणि तुमच्याबरोबर मी तो शेअर केलाय. चला आपण जाऊया आता मंदिरामध्ये. तर इथं ना आमचा मंदिरामध्ये नमस्कार वगैरे करून झाला आणि या मंदिराच्या समोरच इथे एक हॉटेल होतं. तर चला म्हटलं नाश्ता वगैरे करूया, कारण आता भरपूर वेळ झाला होता, सर्वांनाच भूक लागली, कारण घरातून येताना सगळ्यांनी दूध चहा वगैरेच घेतलं होतं. तर आता भूक लागली. मस्त आहे. तर इथं डोसा वगैरे ऑर्डर केला होता, दुसरं काही नव्हतंच, त्यामुळे डोसा होता. तर म्हटलं चला डोसाच घेऊया, सगळेजण पोटभर खातील पण. चला आता नाश्ता वगैरे करून घेतो. आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता घरी जायची तयारी सुरू. खूप वेळ झाला होता, घरी जाऊया, कारण बाहेर खूप अशी गरमी आहे. ह्याच्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन वगैरे करणार संध्याकाळी, त्याचा व्हिडिओ नेक्स्ट येईल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, तर तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.